महाकवी कालिदास दिन. संस्कृत साहित्याचा सुवर्णकाळ आणि निसर्गाचं अलौकिक दर्शन. काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुंतला. अर्थात काव्यांमध्ये नाटक सर्वात सुंदर असतं आणि नाटकांमध्ये अभिज्ञान शाकुंतलम सर्वात श्रेष्ठ आहे. दरवर्षी आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात महाकवी कालिदास दिन अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस केवळ एका कवीचा सन्मान करणारा नाही, तर भारतीय संस्कृती, भाषा आणि अभिजात साहित्याचा उत्सव साजरा करणारा दिवस आहे. संस्कृत साहित्याचे शिरोमणी मानले गेलेले महाकवी कालिदास यांच्या महान साहित्य कृतींची आठवण काढण्यासाठी आणि त्यांच्या साहित्यिक योगदानाला वंदन करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. आषाढाचा पहिला दिवस का बरं? महाकवी कालिदास यांच्या मेघदूत या अजरामर खंडकाव्याची सुरुवातच मुळात एका अतिशय सुंदर ओळीने होते. आषाढस्य प्रथम दिवसे. आपल्या विरही यक्षाने आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी रामगिरी पर्वतावर आकाशात उमटलेला काळाभोर मेघ पाहिला आणि त्या मेघालाच त्याने आपल्या प्रेयसीकडे पाठवण्यासाठी दूत बनवले, अशी ही सुंदर कल्पना आहे. निसर्ग आणि मानवी भावनांचा इतका सुंदर मिलाफ जगात अन्य कुठेही पाहायला मिळत नाही. याच ओळीचा आदर ठेवून आषाढाचा पहिला दिवस कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. कालिदासांनी अत्यंत अजरामर अशा साहित्यकृती निर्माण केल्या. महाकाव्य तर किती वर्णावीत. रघुवंशम, कुमारसंभवम, खंडकाव्य, मेघदूत आणि ऋतुसंहार, नाटकं, अभिज्ञान शाकुंतलम, विक्रमोर्वशीयम अशा अनेक साहित्याची त्यांनी निर्मिती केली. कालिदासांच्या साहित्यात केवळ शब्दरचना नाही, तर निसर्गाचं जिवंत चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. त्यांच्या लेखनाची आपण काही वैशिष्ट्य बघितली तर उपमा कालिदासस्य म्हणजे काय, तर संस्कृत साहित्यात एक म्हण प्रसिद्ध आहे, उपमा कालिदासस्य. म्हणजेच उपमा, अलंकार वापरण्यात कालिदासांचा हात कुणीही धरू शकत नाही. त्यांनी दिलेल्या उपमा अत्यंत अचूक, जिवंत आणि मनाला भिडणाऱ्या असतात. कालिदासांच्या काव्यात निसर्ग हा केवळ एक पार्श्वभूमी नसून तो एका पात्रासारखा जिवंत वाटतो. मग ती शकुंतला निरोप घेताना रडणारी आश्रमातील झाडे असोत किंवा मेघदूतातील पाऊस घेऊन येणारा ढग असो. मानवी भावना, विशेषतः प्रेम, विरह आणि शृंगार रस अतिशय सभ्य आणि उदात्त पद्धतीने मांडण्याची हातोटी कालिदासांकडे होती. आजच्या धकाधकीच्या आणि डिजिटल युगात आपण आपल्या मूळ सांस्कृतिक मुळांपासून दूर जात आहोत. अशावेळी महाकवी कालिदास दिन आपल्याला आपल्या समृद्ध वारशाची आठवण करून देतो. हा दिवस शाळा, महाविद्यालयं आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये संस्कृत भाषेचं संवर्धन करण्यासाठी, कालिदासांच्या नाटकांचा प्रयोग करण्यासाठी आणि त्यांच्या काव्यांचे वाचन करण्यासाठी साजरा केला जातो. निसर्ग आणि माणूस यांचं नातं किती अतूट असावं, हा संदेश देणारे कालिदासांचे साहित्य आजही तितकेच प्रासंगिक आहे. या कालिदास दिनाच्या निमित्ताने आपणही या महान कवीच्या अद्भुत साहित्य विश्वात डोकावण्याचा आणि आपल्या भाषेचा अभिमान बाळगण्याचा संकल्प करूया. महाकवी कालिदास दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.